गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हाला मी एक दोन ॲप सांगतो आता की जे आपल्या कामाला येतील. आपण बऱ्याच वेळेस काय होतं, चार्जिंग आता आपल्या स्मार्टफोनमध्ये चार्जिंग कमी वेळ चालते. तर काय करायचं, एक ॲप घेऊन ठेवायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण मोबाईल एके ठिकाणी ठेवतो, चार्जिंगला असेल कुठेही असेल, तर त्यावेळेस काय होईल, जर कोणी तुमच्या फोनसोबत छेडखानी करत असेल तर तिथं तिथं अलाराम वाजेल आपल्याला. त्यासाठी काय करा, प्ले स्टोअरवर जावा आणि हे डोंट टच माय फोन नावाचं हे ॲप आहे. हे पाहिजे समोर एक एक नंबरचं हे जे ॲप आहे, एक नंबरचंच ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर हे ओपन करा. ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारे ओपन होते आणि ते ॲक्टिव्ह करू कसं विचारतं. हे जर आपण ॲक्टिव्ह केलं आणि आपण समजा फोन कुठेही ठेवून दिला, मग लॉक असेल अनलॉक असेल कसंही असेल, जर तुमच्या फोनला कोणीही टच करेल त्यावेळेस त्याच्यात अलाराम वाजायला सुरू होईल. समजा मी हे ॲक्टिव्ह करतो आणि फोन हलवतो. हे केलं ॲक्टिव्ह आणि फोन हलवला. हे बघा, ह्याचा अलाराम वाजायला सुरू झाला. हे डिॲक्टिवेट करतो पण आम्ही. पण शक्यतो असं करून लॉक करून ठेवायचं. म्हणजे काय होतं की त्यामुळं जर कोणी तुमच्या फोनसोबत छेडखानी करत असेल तर ते तुमच्या लगेच लक्षात येईल अलाराम वाजल्यामुळं. ओके, हे डिॲक्टिवेट करतो मी सध्या. ठीक आहे. आणि दुसरे एक ॲप तुम्हाला सांगतो मी. याच्यामध्ये स्पीड टेस्ट नावाचं एक ॲप आहे. हे काय काम करेल, बरेच जण म्हणतात की माझा मोबाईल एवढा स्पीड देतो तेवढा स्पीड देतो. हे ॲक्च्युअल स्पीड टेस्ट करेल. मग ब्रॉडबँडचं असेल, वायफायचं असेल किंवा मग आपल्या मोबाईलची स्पीड असेल. हे इन्स्टॉल करून घ्या आणि त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर टेस्ट करू का म्हणून विचारेल त्यानं, ओके म्हणा. हे PNG फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्याची टेस्ट दाखवेल की किती प्रकारे ह्याचं स्पीड आहे, ते किती MBPSचं आहे ते. बऱ्याच कंपन्या म्हणतात की आमची कंपनी एवढा MBPS देते तेवढा MBPS. ते याच्यानुसार आपल्याला समजेल की किती MBPS सध्या स्पीड चालू आहे. मग तो कमी जास्त होईल. ते जिओचं आहे त्यामुळे थोडंसं जास्त दाखवत आहे, कारण स्पीड आहे तेवढा. इथं आपण डाउनलोडिंग स्पीड तरी कमी दाखवला आहे. ठीक आहे. हा झाला पहा तुमचा डाउनलोडिंग स्पीड झाला 6.47 MBPS आणि अपलोडिंग स्पीड झालं 1.19 MBPS. ठीक आहे. हे दोन ॲप लक्षात राहू द्या आणि कामाचे आहेत असं मला वाटतं. ठीक आहे. यूट्यूबवर हा व्हिडिओ टाकलेलाच आहे मी, तर अनेक बाकीचे बाजूचे पण व्हिडिओ बघा आणि शिका यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या बसल्या.